भारत जोडो यात्रा 2.0। राहुल गांधींची मणिपूर ते मुंबई पदयात्रा। शरद पवार उद्धव ठाकरेही यात्रेत सामील होणार। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा पुढचा टप्पा जाहीर झालाय। भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा म्हणून राहुल गांधी आता भारत न्याय यात्रा सुरू करणार आहेत। येत्या 14 जानेवारीला ईशान्येकडील मणिपूरमधून भारत न्याय यात्रेला सुरुवात होईल, तर 20 मार्चला मुंबईत या यात्रेचा समारोप होईल। कन्याकुमारी ते काश्मीर अशी पहिली भारत जोडो यात्रा राहुल गांधींनी आधी काढली होती। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मणिपूर ते मुंबई अशी भारत न्याय यात्रा सुरू होणार आहे। तब्बल 14 राज्यातील 85 जिल्ह्यांमधून प्रवास करत ही पदयात्रा महाराष्ट्रात पोहोचेल। मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र असा यात्रेचा मार्ग असेल। भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी 4500 किलोमीटर प्रवास केला होता। आता भारत न्याय यात्रेत ते 6200 किलोमीटर पायी चालणार आहेत। भारत न्याय यात्रा राहुल जी आता सुरू करते आहे। मणिपूर ते मुंबई अशा पद्धतीची यात्रा जवळपास 6500 किलोमीटरची यात्रा राहुलजी पुन्हा त्यांनी घोषणा केलेली आहे। मैतेई आणि कुकी जात समुदायाच्या हिंसाचारात होरपळलेल्या मणिपुरी जनतेच्या जखमेवर मलम लावण्यासाठी मणिपूरमधून यात्रा सुरू होणार असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत यात्रेची सुरुवात होणार आहे। तर मुंबईत होणाऱ्या समारोपाला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते। राहुल गांधींच्या नव्या यात्रेत इंडिया आघाडीचे नेतेही सामील होणार का हे पाहावं लागेल। पहिल्या भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधी आणि काँग्रेसला झळाळी मात्र मिळाली। दुसरीकडे 5 राज्यांच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला फारसं यश मिळालं नाही। यामुळे आता काँग्रेसचा राहुल गांधींचा भारत जोडो न्याय यात्रा किती यशस्वी होणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत। राहुल गांधींच्या या नव्या यात्रेमुळे मोदींचा विजयरथ रोखणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।